नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे आपण बनवतो आहे मुद्दा भाजी. मी इथे मेथी चिरून घेतली आहे आणि तुम्हाला दिसत असेल एक साईडला शेंगदाणे भिजत घातले आहेत, एक साईडला चिंच भिजत घातले, चण्याची डाळ भिजत घातले आणि आपल्याकडे इथे तुरीची डाळ धुवून तयार आहे. यामध्ये मी चिरलेली सर्व मेथी घालून घेणार आहे आणि त्यावरच थोडं पाणी, जे आपण भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेली चणा डाळ पण घालून घेणार आहे. वरून आपल्याला घालायचे काही ड्राय मसाले, तर यात मी हिंग, हळद आणि तिखट हे सर्व घालून घेते आणि आता आपल्याला इथे कुकर लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला कुकरच्या 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित शिजेल. आता आपण कुकर ओपन करूया. इथे भाजी छान म्हणजे डाळ वगैरे आपली छान शिजलेली आहे. तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. मी इथे फोडणीसाठी एक मोठंसं भांडं घेतलं आहे, कारण मला याचं थोडं जास्त प्रमाणात भाजी बनवायची होती म्हणून मोठं भांडं घेतलं आहे. तेलावर जिरे आणि मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यायची चांगली खमंग. तुम्ही बघाल तर यामध्ये कांदा लसूण कुठेही यूज होत नाही, तर ही भाजी आपण नैवेद्यालाही ठेवू शकतो. तसंच गौरींच्या वेळेला जर तुम्ही पालेभाज्या यात वाढवल्या, म्हणजे सगळ्या काही जे 5-6 प्रकारच्या पालेभाज्या लागतात त्या तुम्ही डायरेक्ट यात घालू शकता आणि एकच छान भाजी करू शकता. तर इथे मी जिरे मोहरीवर आपली उकडलेली डाळ होती मेथी सकट ती घालून घेतली. त्यावर तिखट, थोडी हळद आणि गोडा मसाला घालून घेतला आहे. हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून आपण जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला जी चिंच भिजत घातली होती तीही घालून घ्यायची आहे आणि मीठ घालायचं आहे. तर चिंच आपण जेव्हा घालतो तेव्हा मग गूळही आलंच. आता पुन्हा म्हणू नका यात गूळ कशाला घातलं, तर ते गरजेचं आहे, कारण या भाजीची चव छान आंबट, तिखट, गोड अशी असते. इथे भाजी चांगली उकळल्यानंतर 2 चमचे मी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यात पाणी घालून सर्व गुठळ्या फोडून घेतल्या आणि ते जे डाळीचं पिठाचं पाणी आपण तयार केलेलं ते पुन्हा यात घालून घ्यायचं आहे. छान मग दाटसर भाजी होते. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून घेतले. तर कशी वाटली भाजी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एन्जॉय.